हिवाळा सुरू झाला की काय आठवतं? मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू. तसंच मेथी जे पानं मिळतात, मेथीची जुडी मिळते, ती भाजी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असते आणि ती सर्वांनी खायचीच असते. भरपूर खा, कारण मेथीचे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी आहेत. मेथीचं सेवन केल्यामुळे आपल्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत सगळे आपल्या शरीराला फायदाच होणार आहे. मेथीच्या भाजीमध्ये आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम, फायबर भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही जर वेट लॉसमध्ये असाल, तर ही भाजी नक्कीच तुम्ही खा. मी इकडे भरपूर अशी मेथी आणली होती. मेथीची मोठी जुडी मिळाली होती मला. म्हटलं चला आज छानपैकी मेथीची भाजी करूयात आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी करू शकतो. कोणी दाण्याचं कूट लावून करतं, कोणी मेथी बटाटा करतं, फ्लॉवर बटाटा करतं. तर मी आज एकदम साधी भाजी करणार आहे. तर त्यासाठी मेथी स्वच्छ मी पहिले निवडून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवणार आहे. अगदी थोडा वेळ, म्हणजे तिच्यातली जी पानांची माती लागलेली असते ती खाली सेटल होईल आणि पाणी परत बदलून घ्यायचं, ते पुन्हा एकदा धुवायचं. कारण माती असते त्यामध्ये आणि जर ती नीट धुतली गेली नाही तर मेथीची भाजी खाताना खूप कचकच लागते. दाताला खाताना ती खूप करकच लागते. त्यामुळेच मेथी एकदम स्वच्छ धुवायची आहे. तर इथे भांडं घेतलेलं आहे. भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये मेथीची जी पानं निवडून ठेवलेली आहेत ती टाकलेली आहेत. थोड्या वेळ एखाद मिनिटभर असं ठेवते मी. मग खाली सगळी माती जमा होईल. त्यानंतर रोळणीत घेते आणि स्वच्छ पानं नळाखाली धुवून घेते. म्हणजे रोळणीत पाणी सोडायचं आणि माती खाली सगळी निघून जाते आणि स्वच्छ पानं आपल्याला मेथीची भेटतात. पालेभाज्या जर तुमची मुलं खायला नाटक करत असतील, तर त्यांना पराठ्यामध्ये देऊ मेथी. जशी आपण पोळीची कणिक भिजवतो, तर तिच्यामध्ये मेथी चिरून त्यामध्ये घाला आणि त्याच्या पोळ्या बनवून द्या. आवडीने मुलं खातील आणि त्यांच्या पोटामध्ये मेथी जाईल. तर आज एकदम सोप्या पद्धतीची मेथीची भाजी बनवणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मेथीची भाजी बनवली, तर तुमच्या घरचे नक्कीच तुम्हाला म्हणतील, की परत बनव, तशी परत बनव. कारण इतकी चविष्ट होते, कारण तेवढी सिंपल भाजी आहे आणि चव तिची एकदम छान लागते. तर सर्वात आधी मी मेथी रफली चॉप केलेली आहे. अगदी खूप बारीक चॉप करायची गरज नाही, नाहीतर ती जास्त कडू लागते. तर इथे सगळी मेथी चिरून घेतलेली आहेत आणि कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. साधारण 1-1.5 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेली आहे 1 चमचाभर मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे, कारण कच्ची राहिली तर ती कडक दाताला लागेल आणि परत मग असं वाटेल खडा राहिला की काय. त्यामध्ये घालायचं आहे भरपूर असं बारीक चिरलेलं लसूण. कारण ह्या भाजीला जी चव आहे, मेथीची तर आहेच, पण चव कशामुळे वाढणार आहे ती टाकलेली आहे मी लाल मिरची आणि लसूण, हिंग ह्यामुळे. तर लाल मिरची अशी खुडून टाकायची आहे. हिरव्या मिरचीची वेगळी भाजी बनते, पण इथे लालच मिरची टाकायची आहे आणि त्यामध्ये टाकायची आहे चिरलेली मेथीची पानं. व्यवस्थित मिक्स करायची आहे. भाजी भरपूर असं वाटतं पानं किती आहेत, भाजी किती होईल, पण असं काहीच होत नाही. जेव्हा आपण ती करतो तेव्हा एवढीशीच होते. थोडीशी शिजत आली की त्यामध्ये मग मीठ टाकायचं आहे. आधी टाकलं तर भाजी खारट होईल आणि अगदी क्विक होते ती. म्हणजे जर तुम्हाला निवडलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवली असेल, पटकन डब्याला करायची असेल, तर झटपट बनवून मोकळी होते ही भाजी. आणि हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि मग मीठ टाकलेलं आहे. एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता थोडंसं पाणी आटेपर्यंत आपल्याला ही छानपैकी शिजवून घ्यायची आहे. ह्यामध्ये नाही दाण्याचं कूट टाकलेलं आहे किंवा अजून कोणती भाजी मिक्स केलेली आहे. फक्त मेथी, लसूण आणि लाल मिरची. चवीला एकदम छान लागते ही भाजी. इथे मेथीची भाजी शिजत आलेली आहे. आता पाणी थोडंसं त्याचं आटू देऊ. म्हणजे मग कोरडी भाजी आपल्याला मिळेल, कारण आपण सुकी भाजी करणार आहोत आज मेथीची. एक साधारण 5 मिनिट नंतर भाजी पूर्णपणे आपली बनून तयार होते. तर इथे बघू शकतात मस्तपैकी भाजी बनवून तयार झालेली आहे. बाजूला दिसत आहे ती कढीची तयारी चालू आहे. तर अशी चवदार भाजी जर तुम्हाला बनवायची असेल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा. एकदा करून बघा भाजी. खाऊन बघा, म्हणजे तुम्ही नेहमीच कराल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर थांबा, व्हिडिओला क्विट नका करू. जाता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी एक कमेंट नक्की करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये.